नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. निफ्टी फिफ्टी मध्ये आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. खूप मोठं गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. काल सांगताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं की निफ्टी फिफ्टी मध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला जी मंदी चालू आहे आता त्याची फायनल टार्गेट्स ही आहेत. वर आपण इथे बघू शकतो 23,905. त्यानंतर दुसरं टार्गेट दिलेलं होतं 23,820चं. तिसरं टार्गेट दिलेलं होतं 23,760चं. आणि हे मार्केट चालू असतानाच दिलेली टार्गेट होती. मार्केट संपल्यावर कालच्या व्हिडिओमध्ये पण दिली होती. याच्यामध्ये काय झालं होतं, या फायनल टार्गेट पैकी 2 टार्गेट आलेली होती. तिसरं टार्गेट आलेलं नव्हतं. आणि इथे आपल्याला लो इथे बनला होता. त्यामुळे मी सांगितलं होतं, की आता काय होऊ शकतंय, लवकरच डब्ल्यू पॅटर्न बनू शकतोय. कदाचित मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, की हे एवढं सेलिंग झालंय. इथून कदाचित जर गॅप अप ओपन झालं, इथपर्यंत खाली आलं, तर इथेच बनू शकतो. फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन झालं तर मग खाली जाऊन बनू शकतो. तर आज काय झालं, आज ओपन होतानाच डायरेक्ट आपण बघू शकता की ह्या लेवलला आपल्याला ओपन झालं म्हणजे 23,660च्या आसपास इथे कुठेतरी ओपन झालं. ऍक्च्युली इथं खाली ओपन झाल्यानंतर आणखीन 2 टार्गेट आणि ती एकदम लास्टची 2 टार्गेट होती. पण ह्या लेव्हलच्या खाली ओपन झाल्यामुळे हे टार्गेट काय मी मार्केट ओपन प्री ओपन मार्केटमध्ये दिलं नाही. मी डायरेक्ट सांगितलं की 23,600 हे सगळ्यात शेवटचं टार्गेट आहे. म्हणजे ह्याच्या खाली किंमत जाऊ शकते, जाणार नाही अशातला भाग नाही. पण आपल्याकडे मग टार्गेट राहणार नाहीत खाली येतानाची. बरोबर? आणि इथपर्यंत आपल्याला जाऊ शकतं. हे एकदम सगळ्यात शेवटचं टार्गेट आहे. ही जी मधली ही मधली जी डार्क रेषा दिसतेय ती आत्ता सोडून द्या, ती नंतर आपल्याला वापरायची आहे. तर काय झालं, तुम्ही बघू शकता इथे ओपन झालं, एकदा बाउन्स आला, पुन्हा खाली आलं आणि खाली येता येता अगदी 23,600च्या खूप जवळनं एक 5-10 पॉइंटच्या आसपास जवळ येऊन मग आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. जो आपल्याला डब्ल्यू पॅटर्न अपेक्षित होता तो डब्ल्यू पॅटर्न इथे बनलेला आपल्याला दिसतोय. तर इथपर्यंत तुम्ही शोधा, आपल्याला कुठेही डब्ल्यू पॅटर्न दिसणार नाही. डब्ल्यू पॅटर्न जरी बनला असला तरी त्याचं ब्रेकआउट दिसणार नाही. ब्रेकआउट आलं असं कधी म्हणतो आपण, ह्या लेवलच्या वर म्हणजे हा जो डब्ल्यू पॅटर्न असतो, मी इथे तुम्हाला वेगळं काढून दाखवतो. अशा पद्धतीनं जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपल्याला काय झालं पाहिजे, ही जी लेवल असते म्हणजे जो मिडल पॉइंट हाय असतो, तर तो जिथे ब्रेकआउट होईल, एक कॅन्डल आपल्याला काय पाहिजे असते, ह्याच्यावर क्लोज होणं अपेक्षित असतं. ग्रीन कलरची कॅन्डल ह्याच्यावर क्लोज होणं अपेक्षित असतं आणि नेक्स्ट कॅन्डलनं तो हाय ब्रेक करणं अपेक्षित असतं. असं झालं तर आपण काय म्हणतो की या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आला. तर तसं आजपर्यंत झालं नव्हतं. डब्ल्यू पॅटर्न बनत होते पण ब्रेकआउट येत नव्हता आणि त्यामुळे आपल्याला काय होत होतं,
किंमत खाली खाली सरकत होती. एकदम फायनल टार्गेट पर्यंत किंमत आली आणि मगच डब्ल्यू पॅटर्न बनला. डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर वर जाताना सुद्धा आपण सांगितलेलं की कुठपर्यंत जाऊ शकतं, कुठे गेल्यानंतर मग आपल्याला बाय ऑन डिप्स होऊ शकतं. त्या पद्धतीनं वर गेलं, बाय ऑन साठी खाली आलं, खाली कुठपर्यंत येऊ शकतं हे सांगितलं आणि परत वर जात असताना हे पण सांगितलं होतं की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, तर 23,830 पर्यंत जाऊ शकतो म्हणून सांगितलं होतं. तुम्ही आजच्या दिवसाचा हाय जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की 23,823.60, 24 पकडूया, म्हणजे 5-6 पॉईंटसाठी आपल्याला पहिलं टार्गेट आज राहिलं. पण तिथपर्यंत आपल्याला जी तेजी झाली, हे डब्ल्यू पॅटर्न झाल्यानंतर ही तेजी आपण एवढी सगळी कॅप्चर करू शकलो. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ही जी 3 टार्गेट आहेत, 23,830 हे पहिलं टार्गेट आहे, 23,885 हे दुसरं टार्गेट आहे आणि 23,930 हे तिसरं टार्गेट आहे. आता ही जी आहेत ना, ही शॉर्ट टर्म तेजीची फायनल टार्गेट आहेत. याचं कारण काय, हा जो डब्ल्यू पॅटर्न बनला ना, डब्ल्यू पॅटर्नचे काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार जर बघितलं तर हा तेवढासा स्ट्रॉंग वाटत नाहीये. तर त्यामुळे आता काय होऊ शकतं की सोमवारी कदाचित काय होईल, थोडंसं गॅप अप ओपन होईल, ह्या एरियामध्ये कुठेतरी ओपन होईल आणि मग आपल्याला एक एम पॅटर्न बनताना बघायला मिळू शकतो. म्हणजे आता काय होईल, ही सगळी जी तेजी झाली आहे ती कुठेतरी इथपर्यंत जाईल, असा एम पॅटर्न बनू शकतो आणि मग परत सेलिंग येऊ शकतं. तर असं होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये काय होईल, हे जे सेलिंग येईल, म्हणजे हे आता मी सगळे अंदाज सांगतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावर जास्त डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर हे जे एम पॅटर्न मध्ये सेलिंग येईल हे खूप जास्त येणार नाही आणि मग काय होईल, मीडियम टर्म मध्ये आपल्याला असा एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो, बरोबर. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आत्ता जे रिव्हर्सल होऊन ही जी छोटीशी तेजी झाली आहे, ही आपल्याला काही जास्त जाणार नाही, जास्त काळ टिकणार नाही. फार फार तर सोमवारपर्यंत राहू शकते. देताना आपण 23,930 पर्यंत दिली आहे, कदाचित आणखीन जास्त आली तर 24,000 पर्यंत जाऊ शकतं. पण आपल्याला खूप मोठी तेजी काही अपेक्षित नाही आता इथे. एकदा खाली येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर जेव्हा जाईल, असं जर झालं, मी सांगतोय अशा पद्धतीनं प्राइस ऍक्शन झाली, तर मग खऱ्या अर्थानं एक मोठं रिव्हर्सल येऊ शकतं आणि मग ही जी काही मंदी आपल्याला मागच्या पूर्ण आठवड्यात बघायला मिळाली, ती मंदी रिव्हर्स होऊन आपल्याला पुढच्या काळात तेजी बघायला मिळू शकते. पण असं झालं नाही. इथनं आपण समजा किंमत वर गेली, एम पॅटर्न इथे बनला आणि मग खाली येताना परत हा लो तुटला, तर मग काय होईल, पुन्हा आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. तर मी एक रफ आयडिया दिली. एक्झॅक्ट अनालिसिस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच चेक करायचं होतं की कशा प्रकारे प्राइस ऍक्शन झाली, आपण कोणती टार्गेट्स दिली होती, किती टार्गेट्स आली, किती टार्गेट्स आली नाहीत. आता एवढं जर बघतोय आपण, तर एक फायनल हे घेऊन टाकू आपण की 23 आपल्याला इथे 24,135 ब्रेक झाल्यानंतर इथे तुम्हाला 21 तारखेला पासून मी सांगत होतो की ही जर लेवल 21 तारखेलाच सांगत होतो, ही लेवल जर ब्रेक झाली 24,135 ची, तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि तुम्ही बघू शकता की ती 22 तारखेलाच ओपनिंगलाच ब्रेक झाली. 22 तारीख असेल, 23 तारीख असेल आणि आज 24 तारीख, 3 दिवस खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि या 3 दिवसात जर तुम्ही बघितलं तर साधारण इथे 3 टार्गेट, ही 2 5, ही 3 8 आणि ही 2 9, 9 10, तर अशी 10 टार्गेट आपल्याला इथं खाली येईपर्यंत बघायला मिळाली. आता ही ते जी मंदीची होती, शॉर्ट टर्म मध्ये का होईना हे संपलेलं आहे सगळं. मग आता आपण काय करूया, ह्या सगळ्या लेवल ज्या आहेत ना, ह्या काढून टाकूया. या सगळ्या लेवल्स मी काढून टाकतोय. कारण आता यानुसार होणारी जी मंदी होती, त्याचा विषय आता आपल्याला शॉर्ट टर्म साठी का होईना संपलाय. एकदा बाउन्स झाल्यानंतर परत जर मंदी व्हायला लागली तर त्याचं विश्लेषण आपण तिथून पुढे परत करणार आहोत. तर आता ही सगळी टार्गेट ठेवून, कारण आपल्याला आता काय करायचंय, विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये पण अनालिसिस करायचंय. तर आपल्याला आपण काय करूया, ही सगळे लेवल जे आहेत ह्या काढून टाकूया. म्हणजे ज्या आपल्याला आजपर्यंतच महत्वाच्या होत्या, ह्या सगळ्या काढून टाकतो. ही पण काढून टाकतो 2, कारण ह्यापैकी हे होऊन गेलंय सगळं. ही एक लेवल ठेवूया आणि ह्या 3 ठेवूया, कारण ह्या अजून यायच्या आहेत. ओके. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं. सोमवारी काय होऊ शकतं, वरवर रफ बघितलंय. जास्त डिटेल मध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता आपल्याला मेन काय करायचं आहे, पुढच्या पूर्ण आठवड्यात
निफ्टी 50 मध्ये काय होऊ शकतं हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी निफ्टी 50चं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. आता आपण इथे जर निफ्टी 50चं डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं असेल आपल्याला, तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे, की आपण आता हे वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलंय. तर मी तुम्हाला इथे सांगत होतो, की तुम्ही मागचे जर काही आठवडे सातत्यानं हा वीकली आणि डेली अनालिसिसचा व्हिडिओ जो शुक्रवारी किंवा शनिवारी येतो, तो जर तुम्ही बघत असाल, तर त्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलं होतं, हे खूप मोठं सेलिंग झाल्यानंतर इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय आणि हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला काय व्हायला पाहिजे, हा जो हाय बनलाय ह्याच्यावर ब्रेकआउट द्यायला पाहिजे त्यानं. ते ब्रेकआउट दिलं तरच आपल्याला काय होऊ शकतं, किंमत वर जाऊ शकते. आता काय झालंय, हे पूर्वीचे लेवल्स आहेत, हे आपण काढून टाकूया. याचा आता काही उपयोग नाहीये. त्या तिथे दिसत नव्हत्या कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यावर आपण बघत नव्हतो. आपण आत्ताच्या 3 टार्गेट आहेत ती इथे आहेत, खाली आहेत. तर आपल्याला ही जी लेवल आहे, ही लेवल ब्रेक झाली पाहिजे. ओके. ती लेवल काही ब्रेक झाली नाही आणि किंमत खाली यायला लागली आहे. आता ही जी किंमत खाली येते ना, ह्याच्यामध्ये 23,640 ही फार महत्वाची लेवल होती. आणि जर इथून पुढे सुद्धा ती महत्वाची लेवल असणार आहे. जर काही कारणानं आत्ता काय झालंय, आत्ता आपण थोडंसं इथून वर आलोय. डेली टाइम फ्रेम मध्ये चांगलं कळेल. थोडंसं वर आलोय, आणखीन थोडंसं वर जाऊ शकतो. पण परत खाली येताना इथे जर डब्ल्यू पॅटर्न नाही बनला आणि इथून जर किंमत खाली यायला लागली आणि 23,640 ही महत्वाची लेवल आहे, खूप महत्वाची लेवल आहे. आज सुद्धा मला थोड्या वेळासाठी असं वाटलं, की जर इथे खाली जर टिकतंय, थोडंच खाली गेलं होतं. ह्याच्या खाली जर आजचं क्लोजिंग आलं असतं, तर मग येणाऱ्या आठवड्यामध्ये थोडंसं ते अवघड झाली असती. कारण 23,640च्या खाली जर किंमत टिकली, तर मग खूप मोठं सेलिंग आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे आता वीकली अनालिसिस मध्ये जे हे सदस्य हा व्हिडिओ बघतायत, त्यांनी ही लेवल अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. 23,640च्या वर जर टिकलं, तर मग काय होऊ शकतं, असं झालंय असा डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते आणि मग ती तेजी होईल तेव्हा मग आपल्याला परत बघता येईल. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे, की ह्याच्या खाली जर गेलं, तर मात्र मग एखाद्या दिवसाची कॅन्डल अशी खाली क्लोज झाली, रेड कॅन्डल, आणि त्याचा लो नेक्स्ट डे न जर ब्रेक केला, तर मग काय होणार, मग आपल्याला हे सेलिंग खूप मोठं येणार. आत्ता जे झालं, या आठवड्यात जे झालं, हे काहीच नाही. ह्याच्यापेक्षाही मोठं सेलिंग आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे सावध राहणं अपेक्षित आहे. 23,640 पुढच्या आठवड्यात, येणाऱ्या आठवड्यात आपल्याला ते चित्र क्लिअर होईल, की इथे काय होतंय. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला हे सांगितलं, की कशा पद्धतीनं आपण बघत होतो मागच्या 2-3 आठवड्यांपूर्वी, की ही लेवल ब्रेक होईल असं आपल्याला वाटत होतं. पण प्रत्यक्षात ती न होता परत किंमत खाली येतेय आणि खाली येत असताना आपल्याला हे थोडंसं रिस्की झालंय. आता ते रिस्की का झालंय, त्याचं कारण मी तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये गेल्यावर दाखवतो. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात येईल. मी थोडंसं आणखीन झूम करतो म्हणजे चित्र तुम्हाला आणखीन स्पष्ट दिसेल. तर इथे तुम्ही जर बघितलं, तर ही तेजी झाली आहे. ही तेजी झाल्यानंतर इथपर्यंत किंमत खाली आली आहे. परत इथपर्यंत वर जाऊन इथे खाली आली आहे. आता हे एम पॅटर्न जो आहे, हा आपल्याला म्हणजे गुरुवारपर्यंत बनला नव्हता. एम पॅटर्न पर्यंत आलं होतं. आज काय झालंय, खाली आलं तरी सुद्धा आपण किंमत परत वर आलोय. आता इथे ही 23,640 म्हणजे एम पॅटर्नचा खरा ब्रेकआउट कुठे आहे? टेक्निकली बघितलं तर, एम पॅटर्नचा खरा ब्रेकआउट आहे 23,805 च्या खाली. बरोबर? म्हणजे 23,805 च्या खाली टिकली, तर मग काय होऊ शकतं? टेक्निकली एम पॅटर्नचा ब्रेकआउट येईल. पण आपली जी ॲस्ट्रो लेवल आहे, ती आपल्याला सांगते की 23,640 ला जास्त महत्व आहे. इथे कदाचित सपोर्ट घेतला जाऊ शकतो. 23,640 ते 23,805 हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो. हे आपल्याला ॲस्ट्रो लेव्हलमुळे कळतंय आणि तुम्ही बघू शकता की ती बरोबर परफेक्ट पद्धतीनं अजून तरी काम करतेय. त्यामुळे एक इंडिकेटर आपल्याला निगेटिव्ह झालेलं आहे 23,805 च्या खाली किंमत असल्यामुळे. बरोबर? कारण एम पॅटर्न आपल्याला डेली टाइम फ्रेमवर त्याचं ब्रेकआउट आलेलं आहे. पण दुसरा जो इंडिकेटर आहे आपला, जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ॲस्ट्रो लेव्हलचा. तर 23,640 ही ॲस्ट्रो लेव्हल असल्यामुळे जर ह्याच्या खाली ब्रेकआउट झालं, तर मग मात्र आपल्याकडे काही मग शंका राहणार नाही, की हे सेलिंग खूप मोठं येईल. बरोबर? तर हे तुम्हाला चांगलं ह्याच्यामध्ये बेनिफिट होईल. लक्षात ठेवा, ही लेव्हल लक्षात ठेवा. मी तुम्हाला येणाऱ्या काळात ह्या लेव्हलची आठवण करून देतच राहीन. पण जर समजा हे आता इथनं खाली येतंय, आता हे वर चाललंय,
थोडं आणि खाली आलं आणि असं डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग काय होईल, मग ह्या एम पॅटर्नचा जो हे होता, जो इथे पूर्ण सेटअप तयार झाला होता, हा फुकट जाईल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न नुसार पुन्हा तेजी व्हायला सुरुवात होईल. तर आता पुढचा आठवडा क्रिटिकल असणार आहे. पुढचे 1-2 आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. कदाचित पुढच्याच आठवड्यात चित्र स्पष्ट होईल. आपण त्याची वाट बघूया. तर माझ्या तुमच्या आता लक्षात आलं असेल, मी ह्या लेवल तुम्हाला किती महत्त्वाच्या आहेत हे का सांगितलं. आता आपण निफ्टी फिफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर, विकली अनालिसिस आणि डेली अनालिसिस नंतर आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण कालच हे सांगितलेलं होतं, की इथे काय होऊ शकतं, खाली येताना किंमत 56,135 पर्यंत येऊ शकते, 55,685 पर्यंत येऊ शकते, त्याच्याही खाली टिकली तर 55,345 पर्यंत येऊ शकते. तर आपण बघू शकतो की इथपर्यंत खाली आली. हे पहिलं टार्गेट जे होतं, फायनल ही जी 3 टार्गेट होती त्यातलं पहिलं टार्गेट होतं, तिथपर्यंत आलं. इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तेजी व्हायला लागली. आता प्रीमियम जे हे आहेत, प्लॅटिनम ग्रुपचे जे मेंबर आहेत, तर प्लॅटिनम ग्रुपच्या मेंबरना निफ्टी बँकेचे सुद्धा अनालिसिस दिलं जातं. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की निफ्टीचं अनालिसिस थोडंसं फास्ट येतंय. ह्याच आठवड्यापासून आपण बँक निफ्टी आणि सेन्सेक्स चालू केलंय. तर बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये थोडंसं अनालिसिसला यायला वेळ लागू शकतो. कारण मला माझं ट्रेडिंग सांभाळून निफ्टीचं अनालिसिस देऊन तुम्हाला बाकीचे अनालिसिस द्यायचे असतात. सगळी अनालिसिस मी टाइप करून मेसेजच्या स्वरूपात देतो. टाइप करायला काही वेळ लागतो. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला हळू ते सुद्धा एकदा स्ट्रीमलाईन झालं, की बँक निफ्टीची आणि सेन्सेक्सची विश्लेषणं सुद्धा निफ्टीप्रमाणेच तुम्हाला हळू फास्ट मिळायला लागतील. आता निफ्टीची जशी फास्ट मिळतात, वेळेच्या आधीच दिली जातात, ही पण वेळेच्या आधीच दिली जातात. पण काय होतं, एका वेळेला 2-2, 3-3 मेसेज जर टाइप करायचे असतील, तर ते टाइप करेपर्यंत आणि सायमल्टेनियसली माझे ट्रेड चालू असतात. ते सगळं सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर त्यामुळे आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये वेळ होऊ शकतो. या आठवड्यापासून आपण बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं अनालिसिस सुद्धा प्लॅटिनम ग्रुपच्या मेंबर्सना चालू केलेलं आहे. तर आता इथे हे जे डब्ल्यू पॅटर्न बनला होता, हा डब्ल्यू पॅटर्न आपण इथे जर बघितला तर लक्षात येईल ह्या पद्धतीनं झाला. वर जाताना सांगितलं कशा पद्धतीनं जाऊ शकतो, कोणत्या लेवलच्या वर गेल्यानंतर बाय ऑन डिप्स होऊ शकते हे सांगितलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथपर्यंत गेलं, थोडंसं खाली आलंय आणि परत वर जात होतं. वर जाताना आपण जी टार्गेट दिलेली होती ती थोडी मॉडिफाय झाली आहेत आता, कारण त्या मेसेजमध्ये पण सांगितलं होतं मॉडिफाय होऊ शकतात, चेंज होऊ शकतो. तर 56,905 हे आता आपल्याला सुधारित पहिलं टार्गेट आहे. पहिलं टार्गेट 56,885 होतं, ते आता 905 झालेलं आहे. दुसरं टार्गेट आहे 57,105. तिसरं टार्गेट आहे 57,250. सेम अनालिसिस इथे सुद्धा आहे. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये बघणार आहे. कदाचित काय होईल, गॅप अप ओपन होईल आणि मग इथे कुठेतरी ओपन होईल, एम पॅटर्न होईल, खाली येईल. खाली येताना खूप जास्त जर नाही खाली आलं, तर ते खूप चांगलं आहे. त्यानंतर परत डब्ल्यू पॅटर्न म्हणून जर अशी तेजी झाली, तर मग आपल्याला काय होईल, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर ह्या पद्धतीनं एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि मग ह्याच्या ब्रेकआउटला एक खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळेल. असं होणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात काय होतंय ते आपल्या हातात नाहीये. जसं होईल तसं मी तुम्हाला होण्याच्या पूर्वी थोडा वेळ सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता इथपर्यंत काय झालं, इथपर्यंत आपण खूप मोठी टार्गेट्स बघितली. आता ह्याच्यामध्ये मी जास्त बारीक बारीक डिटेल्स टार्गेट दिली नाहीयेत. बरोबर. तुम्हाला आठवत असेल मागच्या आठवड्यात आपण 21 तारखेला 20 तारखेला सांगत होतो की हा रेजिस्टन्स झोन आहे. ह्या रेजिस्टन्स झोन मधनं आपल्याला जर किंमत वर आली आणि खाली गेली तर एक मोठं सेलिंग होऊ शकतं. त्यानंतर ही 4 टार्गेट होती. खालची 3 टार्गेट होती. पैकी एकच टार्गेट आलं. ही मोठी-मोठीच टार्गेट आपण दिलेली होती. तुम्ही जर बघितलंत इथे, तर निफ्टीमध्ये बघितलं तर जवळ-जवळ आपण असं म्हणू शकतो, की 700 ते 725 पॉइंट आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे तुम्ही जर इथे बघितलंत, मी परत एकदा जरा निफ्टीच्या चार्टवर जातो आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आपण साधारणपणे 24,135 पासून जर बघितलं तर 23,600 पर्यंत आलं. म्हणजे
35 पॉइंट आहे खरं म्हणजे. आपण थोडं इथे सोडूया, थोडं इथे सोडूया, कारण 5-6 पॉइंट इथे, 5-6 पॉइंट असं जरी सोडलं तरी आपण साधारण 725 पॉइंटची मंदी आपण पूर्णच्या पूर्ण कॅप्चर केली. बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना ही पूर्णच्या पूर्ण कॅप्चर करता आली असेल नसेल मला माहित नाही, कारण मला पण मी पण पूर्ण कॅप्चर करू शकलो नाही. मध्ये मध्ये आपल्याला जशी जशी टार्गेट येतात थोडंसं हे होतं, त्यानंतर आपण काढून टाकतो, परत एंट्री घेतो. अख्खी 725 पॉइंट येत नाही, पण ह्या 725 पॉइंट पैकी निम्मे जरी आपल्याला कॅप्चर करता आली असेल, 300 पॉइंट जरी कॅप्चर करता आले असतील, तरी आपल्यासाठी खूप जास्त आहे. कारण आपल्याला एक्झॅक्ट माहित नसतं, कारण इथे सुद्धा बघा अगदी 600 ला आपण काढून टाकू शकत नाही, कारण 600 ला पोहोचलत नाही. हा डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर मग मी माझ्या मंदीच्या जे ट्रेड्स होते ते सगळे काढले, तर ते बनेपर्यंत थोडंसं आणखीन वर येतं. त्यामुळे एक्झॅक्ट आपण टॉपला सेल करू शकत नाही आणि एकदम बॉटमला बाय करू शकत नाही. तर त्यामुळे ते थोडंसं समजायला आपल्याला वेळ लागतो. तर त्यामध्ये सुद्धा 735 पॉइंट आपल्याला दिसले होते. आता जर तुम्ही इथे बघितलं तर 58,065 च्या खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता 57,065 म्हणजे 1000 पॉइंट झाले. त्याच्याही खाली आपण जर बघितलं तर 56,065 च्या आसपास आपल्याला इथे लो बघितला तर 56,023 आहे. म्हणजे 2,000 पॉइंटची आपल्याला बँक निफ्टीमध्ये मंदी झाली. या 2,000 पैकी 1000 पॉइंट जरी आपल्याला कॅप्चर करता आले, तरी आपण खूप चांगल्या पद्धतीनं ते करू शकतो. अर्थात ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की हा ट्रेड आत्ता आला, म्हणजे संपलं का? नाही. मार्केट रोज चालू राहणार आहे. अशी संधी आपल्याला मिळतच राहणार आहे. बरोबर? ती रोजच्या रोज मिळत नाही. महिन्यातनं एकदा दोनदा आपल्याला ही संधी, मोठी-मोठ्या ट्रेडची संधी मिळते. पण त्याच्यासाठी आपल्याला चांगलं नॉलेज पाहिजे. आपल्याकडे अपडेट्स वेळेवर पाहिजेत, तरच आपण ते कॅप्चर करू शकतो. आता इथे बँक निफ्टीमध्ये कसं झालंय, की ही वरची टार्गेट सांगितली आहेत. बाकी आता मी काय करतो, सगळ्या लेवल ज्या आहेत या काढून टाकतो, कारण आता आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस पण करायचं आहे. तर हे सर्व लेवल जे आहेत, ज्यांना वाटत असेल की आपण हे सर्व गोष्टी आहेत, तर जुने व्हिडिओ आपले वर अवेलेबल आहेत. तुम्ही चेक करू शकता. या 20 तारखेपासूनचे व्हिडिओ जरी चेक केले तरी तुम्हाला हे सगळे अनालिसिस आपण आधीच सांगितलेलं होतं, हे तुमच्या लक्षात येईल. जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतायत त्यांना आठवतच असेल. आपण आता फक्त ही 3 टार्गेट ठेवूया वरच्या बाजूला आणि ही एक लेवल ठेवूया. आणि आता मी काय करतो, वीकली टाइम फ्रेम मध्ये याचं अनालिसिस करायला सुरुवात करतो. वीकली टाइम फ्रेम आपण इथे ओपन करूया. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय झालंय, हे थोडंसं जास्त हे आहे, की इथे डब्ल्यू पॅटर्न खूप चांगला बनला होता आणि आपल्या डब्ल्यू पॅटर्न साठी नुसार जी काही टार्गेट्स येणं अपेक्षित होतं, तर त्यातलं पहिलं टार्गेट आलेलं आहे इथे. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर ह्याच्या वर गेलं होतं. साधारण आपलं पहिलं टार्गेट इथे असतं, दुसरं टार्गेट असं असतं. तर पहिलं टार्गेट आलेलं आहे आणि तिथूनच रेजिस्टन्स घेऊन खाली येते. त्यामुळे आता इथे खूप जास्त रिस्की झालेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी मी 55,865 ही लेवल दिली आहे. 55,865 च्या जर खाली टिकलं, जसं आपण निफ्टीमध्ये एक लेवल बघितली, बरोबर? तर 23,640, तशी इथे 55,865 ची लेवल आहे. जर ह्याच्या खाली टिकलं, तर मात्र एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात त्या लेवलला टच झालेलं नाहीये. निफ्टीमध्ये टच होऊन आपण थोडंसं खाली जाऊन वर आलोय. इथे अजून ते टच झालेलं नाही. हाच एक त्याच्यामधला आपल्याला बेनिफिट आहे. बरोबर. तर आपल्याला बघायचं आहे की आता पुढच्या आठवड्यात काय होतंय. जर ह्याच्या खाली टिकलं तर मग एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ह्या आठवड्यात जेवढं सेलिंग झालं ह्याच्यापेक्षाही मोठं सेलिंग आपल्याला पुन्हा मिळू शकतं, जर ही लेवल तुटली तर. नाही तुटली तर मग तेजी होईल. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम वर जाऊया, म्हणजे ह्या लेवलचं महत्त्व लक्षात येतंय का बघूया. तर डेली टाइम फ्रेम वर गेल्यानंतर तुम्हाला ह्या लेवलचं महत्त्व आता लक्षात येईल, की इथे काय झालंय बघा. इथे तुम्हाला सेम तसंच आहे. इथपर्यंत तेजी झाली होती, इथपर्यंत सेलिंग आलंय, परत इथपर्यंत गेलं, एम पॅटर्न बनला, एम पॅटर्न ब्रेकआउट पण दिलाय. आता एम पॅटर्नचा ब्रेकआउट मी तुम्हाला थोडंसं झूम करून व्यवस्थित दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर आपण इथे बघा, या लेवलच्या खाली पण काय झालं, ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं नाही. तुम्ही इथे गुरुवारी पण बघू शकता, वरच क्लोजिंग आलं होतं. शुक्रवारी खाली गेलं खरं, पण वरच क्लोजिंग आलंय. टेक्निकली ह्याच्या खाली क्लोजिंग यायला पाहिजे आणि त्याचा लो ब्रेक झाला पाहिजे आणि ॲस्ट्रो लेव्हल नुसार ह्या लेव्हलच्या खाली ब्रेकआउट यायला पाहिजे. बरोबर?
तर आपल्याला हे दोन इंडिकेटर आहेत. दोन डबल कन्फर्मेशन, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा आपण असं म्हणतो की डबल कन्फर्मेशन आवश्यक आहे. टेक्निकल अनालिसिसनं आपल्याला कन्फर्मेशन कधी मिळणार आहे? ह्या लेवलच्या खाली. म्हणजे 56,550 च्या खाली टिकलं की आपल्याला टेक्निकल अनालिसिस नुसार मिळणार की एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला. झालाय का अजून? नाही झाला. किंमत खाली गेली होती पण ह्याच्या खाली क्लोजिंग नाही आलंय अजून, त्यामुळे झालेला नाहीये. आणि ॲस्ट्रो अनालिसिसनं आपल्याला काय समजतंय की 55,865 ही अतिशय महत्वाची लेवल आहे. ही जर तुटली तर मग मात्र आपल्याला डबल कन्फर्मेशन होईल आणि आणखीन सेलिंग बघायला मिळेल. तर ह्या दोन लेवल तुम्ही पुढच्या आठवड्यासाठी लक्षात ठेवा. आपण पुढच्या आठवड्यात ह्याच्यावर महत्त्व देऊन विश्लेषण करणारच आहोत. मात्र जर काही कारणामुळे इथे खाली आलंय, परत हे आता वर गेलं, परत थोडंसं खाली आलं आणि परत वर गेलं आणि एक डब्ल्यू पॅटर्न बनला, मग आपल्याला ह्या दोन लेवलचं महत्त्व संपून जाणार आहे. कारण डब्ल्यू पॅटर्न बनला की मग तेजी होऊ शकते. त्यामुळे आता तेजी होणार की मंदी होणार, हे आता आपण अगदी जवळ आलेलो आहोत. काय होईल हे आपल्याला पुढच्या आठवड्यात किंवा फार फार तर त्याच्या पुढच्या आठवड्यात क्लिअर होऊन जाईल. तर माझ्या मते तुम्हाला ह्या दोन इंडेक्स अनालिसिस व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या म्हणजे जेव्हा YouTube चॅनल ओपन कराल, आपला चॅनल ओपन केलात शेअर मार्केट मराठी आणि त्याच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी बघितलं तर तुम्हाला एक जॉइन बटन दिसतंय. या जॉइन बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी माहिती वाचू शकता. एकूण 4 ऑप्शन जे उपलब्ध करून दिलेत, ज्यामध्ये ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. तर हे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. ह्याच्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर बहुतेक रेट चेंज होत आहेत. बरोबर. सध्याचा रेट आपल्याला दिसतोय चालू महिन्यामध्ये ₹59, ₹119 आहे. गोल्डचा ₹199 आहे. तुम्हाला जर गोल्ड मेंबरशिप घ्यायची असेल तर ह्या महिन्यातच घ्या. पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त आठवड्यामध्ये घेऊन टाका. कारण त्यानंतर काय होईल, कधीही ₹479 रेट होऊ शकतो. बरोबर. आणि आत्ता घेतलेल्याचा फायदा असा आहे की ही मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला दररोज जी काही निफ्टीची अपडेट्स असतील लाईव्ह मार्केटमध्ये ती मिळतीलच. आणि महिनाभर तुम्ही हे कंटिन्यू केल्यावर जर ऑटोमॅटिक सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलं असेल तर जोपर्यंत तुमचं ऑटोमॅटिक सबस्क्रिप्शन चालू आहे, ₹199 रेट तुमच्यासाठी लॉक राहील. नवीन सदस्य असतील, पुढच्या महिन्यात जर कोणीतरी घेणार असेल तर त्यांना 479 नुसार दरमहा पुढचे पैसे भरावे लागतील. म्हणजे तुमचा खूप मोठा फायदा आत्ता सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये आहे. कारण YouTube दरवर्षी एकदाच हे दर असतात हे वाढवतं आणि परत पुढच्या वर्षभरापर्यंत हे दर मध्ये काही बदल होत नाही. पण तुम्ही जर हे कंटिन्यू ठेवलं तर तुम्हाला 199 नुसारच YouTube जोपर्यंत तुम्हाला अलाउ करते, कारण हा सगळा YouTubeचा बिझनेस आहे. YouTube जोपर्यंत तुम्हाला अलाउ करते तोपर्यंत ₹199 दरमहाच तुम्हाला चार्जेस बसणार. तुम्हाला 479 चा चार्ज बसणार नाही. मात्र तुम्ही मेंबरशिप घेतलीत आणि मध्येच सबस्क्रिप्शन एका दिवसासाठी जरी खंडित झालं आणि मग दुसऱ्या दिवशी परत घेतलं तर मात्र तुम्हाला नवीन दरानंच ते घ्यावं लागणार आहे. त्यामुळे सबस्क्रिप्शन कंटिन्यू कसं राहील ते तुम्ही बघा. ते जर राहिलं तर ₹199नच तुम्हाला जितके दिवस तुमचं सबस्क्रिप्शन चालू राहील तितके दिवस तुम्हाला गोल्ड मेंबरशिप मिळत राहील. प्लॅटिनम मेंबरशिपची फी मी माझ्याकडनं काही वाढवत नाहीये. ₹1199 आहे तशीच आहे. जर YouTubeनं चेंज केलं, कारण YouTubeला जे इंटरनॅशनल एक्सचेंज रेट असतात त्यानुसार YouTube चेंज करतात हे रेट. तुम्ही Googleवर जाऊन याची माहिती वाचू शकता, की हे रेट कसे ठरवले जातात, कसे वाढतात, कमी होतात. तर जर त्यांनी वाढवले तर वाढतील. मला माहीत नाहीये अजूनपर्यंत. पण हे दर मात्र ह्या पद्धतीनं वाढणार आहेत एवढं नक्की माहिती आहे. तर माझ्या मते तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी आता सगळ्यांना बऱ्यापैकी चांगली माहिती झाली असेल. जर तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ बघत नसाल रेग्युलर आणि आजच बघत असाल आणि तुम्हाला याच्याविषयी आणि काही शंका असतील, काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, मला WhatsApp मेसेजद्वारे ह्या नंबरवर संपर्क साधा. लक्षात ठेवा, केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारेच संपर्क साधा, तरच तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. ह्याच्यावर कॉल करू नका. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिला जातो. तुमचं YouTube चॅनल मेंबरशिप विषयीच्या सर्व शंका तुम्ही इथे विचारू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊन राहिलेला आपला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करणार आहोत. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला इथे
तीन टार्गेट खालच्या बाजूला दिलेली होती. ही तीन आपल्याला आलेली होती. त्यानंतर ही तीन टार्गेट दिलेली होती 75,990, त्यानंतर 75,570, त्यानंतर दिलं होतं 75,255. पहिलं टार्गेट ज्या क्षणी येतं त्या क्षणीच मी सांगायला सुरुवात करतो. खालच्या बाजूचं फायनल टार्गेट असेल तर डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. वरच्या बाजूची फायनल टार्गेट असेल तर एम पॅटर्न बनू शकतो. ही वरच्या बाजूची फायनल टार्गेट्स आहेत. इथे कुठेतरी आता एम पॅटर्न बनू शकतो. तो ह्याच एरियात बनू शकतो. कदाचित आणखीन वर जाऊन सुद्धा बनू शकतो. माहित नाही आपल्याला. पण एकदा ही तीन टार्गेट पैकी पहिलं टार्गेट आलं, की आपल्याला एम पॅटर्न बनण्याची शक्यता कधीही निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कितीही वर जाऊ शकतं. ही तीन दिली आहेत म्हणजे एवढंच वर जाईल असं नाही. ह्याच्याही वर जाऊ शकतं. जसं ही तीन दिली आहेत म्हणजे इथेच राहील असं नाही. ह्याच्याही खाली जाऊ शकतं. पण गेलं नाही. आपल्याला पहिली दोनच टार्गेट आली आणि इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला. हा डब्ल्यू पॅटर्न बघू शकता तुम्ही. परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनलाय. आपल्याला जसा पाहिजे तसा आणि मग ही तेजी झाली आहे. कायम लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला मी सांगतोय तुम्हाला त्या त्या वेळेला डब्ल्यू पॅटर्न किंवा एम पॅटर्न बनूनच रिव्हर्सल होणार आहे. हे तुमच्या आता इतके वर्षाच्या म्हणजे आता वर्षभरापेक्षा जास्त झालं मी कंटिन्यूअस या पद्धतीने विश्लेषण करतोय. जे जे सदस्य बघतायत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर आता आपल्याला ज्या ज्या काही लेवल्स महत्त्वाच्या होत्या त्या मी आता इथे ड्रॉ ठेवतोय, बाकीच्या काढून टाकतोय. ज्यांचं महत्त्व संपलंय त्या सगळ्या लेवल्स आता आपण इथनं काढून टाकूया. तर ही ह्या लेवलचं महत्त्व संपलंय, ती काढून टाकतो. ह्याचं महत्त्व संपलंय, ही पण काढून टाकतो. येस. तर या लेवलचं महत्त्व संपलेलं आहे सगळ्या. या लेवलचं महत्त्व संपलंय आणि या येस, ही लेवल राहू दे, ह्या तीन लेवल राहू देत कारण ते अजून यायचं आहे. तर आता आपण जाऊया वीकली टाइम फ्रेम मध्ये. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं सेम निफ्टी सारखंच विश्लेषण आहे. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात एवढंच ठेवायचं आहे की आपली अपेक्षा अशी होती की जर समजा हा डब्ल्यू पॅटर्न बनला असता, अजूनही बनू शकतो. हा जर डब्ल्यू पॅटर्न बनला असता तर काय झालं असतं, आपल्याला ह्याच्यावर गेल्यानंतर खूप चांगली तेजी बघायला मिळाली असती, याच्यावर जर किंमत गेली असती तर. पण प्रत्यक्षात काय झालं, इथे इथनच खाली यायला लागलं. अर्थात इथूनही वर जाऊन जाऊ शकतं, पण आता खूप अंतर जावं लागेल कारण या आठवड्यात खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालंय. आता ह्याच्यामध्ये ही जी 75,875 ची लेवल आहे ही अतिशय महत्वाची लेवल आहे. ॲस्ट्रो लेवल आहे. का ती पुढच्या आपण डेली अनालिसिस करू त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे. तर ह्याच्या खाली जर टिकलं तर मात्र मग इथे सुद्धा एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आता ही लेवल का महत्वाची आहे ते आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये गेल्यावर कळणार आहे. कारण डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आता इथे सुद्धा एक चांगला एम पॅटर्न तयार झालेला आहे. बरोबर, ह्या पद्धतीनं एक एम पॅटर्न तयार झालाय. ह्याचं ब्रेकआउट आलंय का, तर ब्रेकआउट आलंय का आपण चेक करू टेक्निकल पद्धतीनं. ओके, ते सगळं काढून टाकतो आणि टेक्निकल याच्यासाठी मी इथे एक लेवल लावतो. तर ब्रेकआउट आलंय, याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलंय. म्हणजे इथे बघितलं तर काल आलं नव्हतं 23 तारखेला, आज 24 तारखेला आलेलं आहे. आता जर समजा हा लो ब्रेक झाला तर ऑटोमॅटिकली काय होईल, हा लो ब्रेक झाला तर म्हणजे ह्या दोन लेवल ब्रेक होऊनच तो लो ब्रेक होणार. त्यामुळे असं जर झालं तर मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. पण मात्र इथे आता जशी परिस्थिती झाली आहे, इथपर्यंत खाली आलंय, इथून वर गेलं, थोडंसं खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला तर मात्र ह्या दोन लेवलचं महत्त्व संपेल आणि मग किंमत वर जायला लागेल. पण तसं झालं नाही. इथून थोडंसं वर गेलं आणि परत खाली येताना खालीच आलं तर मात्र येणाऱ्या काळात मोठं सेलिंग होऊ शकतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्यांनी ज्यांनी आजचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना ह्या दोन लेवल प्रत्येक चार्ट मधल्या मिळाल्या असतील. सोमवारपासूनच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच्याविषयी जास्त चर्चा करणार नाहीये, कारण जे सदस्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघतात त्यांना त्याचा फायदा व्हावा आणि बाकीचे सदस्य जे बघत नाहीत तर त्यांना अर्थातच बघितलं नाही तर त्याचा फायदा त्यांना मिळणार नाही. तर जेव्हा कधी ती घटना घडेल त्याच वेळेला मी तुम्हाला सांगेन. आता दररोजच्या व्हिडिओमध्ये काही आपण ह्या दोन लेवल अशाच राहतील, पण ह्याचा विचार आपण ह्याच्याविषयी चर्चा येणाऱ्या काळात आपण करणार नाहीये. ते कदाचित पुढच्या आठवड्यालाच आपण करू. तर माझ्या मते तिन्ही इंडेक्स मधलं
हे वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण, त्याचसोबत आज काय काय झालं, पुढच्या आठवड्यात काय काय होऊ शकतं, याविषयी केलेल्या सर्व चर्चा, सर्व विश्लेषण तुम्हाला आता चांगलंच समजलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद.